पूर्वी ते डिस्ट्रिक्ट क्राईम म्हणून पण काम केलेलं आहे. 7 ते 8 बंदोबस्त या ठिकाणी केलेले आहेत. परंतु भारतातला सर्वात पहिलं सार्वजनिक मंडळ जे आहे 1892 मध्ये पूर्वी सांगितलं स्थापन झालेलं, त्याचा वासा पुण्याला मला चीफ गेस्ट बोलवलं त्याबद्दल मला एवढा मोठा मान दिल्याबद्दल मी प्लसचा फार आभारी आहे. विशेष करून पुणेजींचा, त्यांनी मला या ठिकाणी बोलवलेलं आहे. पुणेजींच्या माझी जुनी ओळख आहे. त्यांच्या टीममध्ये पण मी पूर्वी क्रिकेट आम्ही एकत्र खेळलेलो आहे आणि विशेष आनंद होतो की आता मला त्यांनी मान दिलेला आहे. ट्रस्टीने मला एवढा मोठा मान दिलेला आहे. आणि आतापासून खरं म्हणजे आता गणपतीची जे सुंदर वर्षाप्रमाणे आज श्रीमंत भाऊसाहेब मंदिर प्रसाद वासापूजन पूर्ण सुरू झालं आहे. वासापूजनाच्या मुहूर्ताने गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे. जागा कमी असल्यामुळे दरवर्षी आपण काल्पनिक काही ना काहीतरी करतो. या वर्षीची जी थीम आहे ती रत्नमहल आहे. रत्नमहल म्हणजे भारतातले ज्वेल्स ऑफ इंडिया जे म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे जे ज्वेल्स आहेत ते ह्या डेकोरेशनची भाग राहणार आहे. आपलं बाप्पा तर आहेच एक हिरा, पण त्याच्यासोबत जे वेगवेगळे ज्वेल्स असतात ही ह्या डेकोरेशनच्या माध्यमातून दिसते. आणि नक्कीच खात्री की आपला लाडका बाप्पा जो आहे तो या रत्नमहलमध्ये जेव्हा विराजमान होईल तर या रत्नमहलची शोभाच वेगळी वाढते. सर, रत्नमहलच यावर्षीची का थीम काय आहे, त्यावर्षी काय सर? रत्नमहल तीच थीम आहे. ज्वेल्स जे म्हणतो ना आपण, रुबी असेल, एमरेल्ड असेल, सफायर असेल, नीलम असेल, याचे या स्टोन्सचे थीममधनं आपण ही रत्नमहलची निर्माण केली. दादा, मागच्या वर्षी जसं बैल जोडी बंद करायचा निर्णय घेतला होता तसं यावर्षी काय वेगळं करण्याचा निर्णय? मागच्या वर्षीने 2 वर्ष झाले आज बैल जोडी बंद केली आहे. मला वाटतं की प्राण्यांना कुठल्याही मिरवणुकीत सहभाग इतर मंडळ जे पण करत असतील त्यांना पण आम्ही रिक्वेस्ट करू की त्यांनी पण बंद करावी. कारण आवाजाने गर्दीमुळे हे प्राण्यांना त्रास होतो, म्हणून जे मंडळ आहेत त्यांनी ती बंद करावी. पण अजून एक याच्यावर तुम्ही तुमच्या या निर्णयावर उलटसुलट कुणी प्रतिक्रिया उमटत आहेत, कुणी तुमच्यावर टीका करते, तुम्हाला हिस्सा नाही का, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? कुठल्या म्हणजे डीजेचा तुम्ही जो काही पहिल्याचा विचार डीजेचा तो तुम्ही काही पुढाकार घेतला की डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी, पण त्याच्यावर उलट सुलट काही लोकांनी स्वागत केलं, तर काही लोकांनी असे देखील प्रश्न उपस्थित केले की हिंदू सणांच्या वेळेस तुम्हाला असं पहिल्यांदा जी गोष्ट आहे ना की गणेश उत्सव हे 10 दिवसाचा उत्सव आहे, 1 दिवसाचा उत्सव नाही. म्हणजे विसर्जन मिरवणूक ही गणेश उत्सव नाही आहे. दुसरी गोष्ट, जे लोक टीका करतायत, मी आधी पण बोललो आहे, मी परत सांगेन, त्या टीकेला मी 0 किंमत देतो. कारण या वैभवशाली गणेश उत्सवाची सुरुवात 1892ला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, 93ला लोकमान्य टिळकांनी जी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली ती स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी ही गणेश उत्सवाची सुरुवात केली. त्याच्यानंतर गणेश उत्सव आपण पाहिलं आहे कसं झालं आहे. मला सांगा, 90 काली गणेश उत्सव झाला होता, 95 काही 2000 डीजे होता का? हे सगळ्या मंडळांनी पारंपरिक वाजण्यातच विसर्जन मिरवणूक केली ना. विसर्जन मिरवणुकीमध्ये कुठलाही गालबोट लागायला नाही पाहिजे, या गणेश उत्सवात गालबोट लागायला नाही पाहिजे. म्हणून ही माझी वैयक्तिक भूमिका आहे की मी डीजेच्या विरोधात आहे. कारण स्पीकरच्या विरोधात आहे का नाही. मांडवात आपण 10 दिवस आम्ही पण स्पीकर लावतो, पण त्याच्यात भक्तिगीत हेच लावतो ना. पण जे स्पीकरची भिंती लावून त्याच्यासमोर ते धागड धिंगाणा, जे अश्लील गाण्यावर अश्लील नाच आपल्या लाडक्या बाप्पासमोर होतं, हे संस्कृतीला शोभणारा गणेशोत्सव नाही आहे. मी अजूनही विरोध करतो आणि माझा विरोध असणार. आणि माझं आणि जे हे ट्रोल करत आहेत त्यांना मी स्पष्ट सांगतो, ही माझी भूमिका आहे की मी वैयक्तिक आर्थिक जाहिरातीच्या मार्फत आर्थिक मदत करणार नाही. जे कंपनी आणि जे व्यक्ती ना वाटतं की पुण्याचं गणेश उत्सवाची संस्कृती ही डीजे संस्कृती आहे, त्यांनी द्यावी त्यांना, आणि ह्यांनी त्यांच्याकडनं जाहिरात घ्यावी. सोपं आहे ह्याच्यात. किती मंडळांनी समर्थन दिले? हे बघा, आता आमच्याकडे दरवर्षी 350 ते 370 मंडळांना आपण जाहिरातीच्या माध्यमातून सपोर्ट करू. त्याच्यातून ऑलरेडी 150 ते 170 मंडळ हे पारंपरिकवरच होते. यावर्षी तुम्ही पाहिलं तर प्रोसेस सुरू आहे आमची. आत्तापर्यंत तुम्ही मला विचारलं तर कमीत कमी 25 ते 30 मंडळ जे डी जे लावायचे ते पारंपरिक वादनाला डी जे बंद करून पारंपरिक वादनावर यायला तयार आहेत.
सर डीजे सोबत लेझर लाईटचाही दुष्परिणाम होतो, त्यामुळे डीजे आपला लढा सगळंच आलं. डीजे वाजवणारा पण आला, लेझर लाईट पण आला, डीजेचे गाणे पण आले. आता हे डीजेवर विरोध लेझर करतात. लाईटचा मला परिणाम खूप एकच होणार होता प्रश्न आहे, लोकांच्या. मला एकच प्रश्न आहे, या मिरवणुकीत जे गाणे लागतात ती मंडळाचे कार्यकर्ते सांगतात लावायला की डीजे आपलं सौ इच्छेने लावतो, ते त्यांनीच उत्तर द्यावी ना. आपल्याकडे आहे ना देवाचे गाणे पण आहेत, पण ते नाही लागत. जे गाणे लावतात म्हणजे अश्लील गाणी, मी ते गाण्यांचे नाव पण नाही घेणार, जे लावतात ते कोण लावतो हे प्रश्न आहे. डीजे लावतो का स्वतः, की लिस्ट हेच देतात मंडळ? डीजेचं कन्सेप्ट केलं तुम्ही तर सगळेच आले त्याच्यात. लेझर लाईट आला, सगळे प्रकारचे ते अख्खी सेट असते डीजेची. म्हणजे तुम्ही 10 दिवस आपलं लाडका बाप्पाला एक छोट्या मांडवात फक्त गणपती बसवणार आणि शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत याला अनेक खर्च करणार ते डीजेवर. हे आपली संस्कृती नाही आहे, म्हणून आमचं ते याला विरोध. पारंपरिक वाद्यांची कमतरता भासते तर बराच उशीर काय झाला म्हणले? होता. पारंपरिक वाद्यांची कमतरता भासते तर कशीच नंतर म्हणजे आता एवढे मंडळ आहेत त्यांना ऐका भेटलेच ना, नाही आज सर. किती मंडळ आहेत? आज पुण्यात रोज अशा पथकांची संख्या किती आहे सांगतो मी. आज पुण्यात फक्त तुम्ही विचारले तर 250 ढोलताशा पद्धत रजिस्टर्ड आहे. आणि रजिस्टर्ड तर मी नाही सांगत, मी रजिस्टर्डवरच बोलतो. पिंपरी चिंचवड सांगवी ह्या साईडला 9व्या दिवशी विसर्जन होतं, तर ते पथकं पण फ्री. तिकडे 125 ते 150 आहेत. तुमच्याकडे आज 400 पथकं आहेत ना. आणि आपल्या इथे जे लक्ष्मी रोड असेल, केलकर रोड असेल, कुंटेकर रोड आणि तिलक रोडला किती मंडळ येतात विसर्जन मिळवतात? 550 ते मॅक्स 600. तर 400 पथकं तर आहेत आपल्याकडे. आणि एकाच वेळेस सगळे निघणार नाही ना, रोटेशनमध्ये पथकं पण करतील ना. मोठे मोठे ग्रुप आहेत, पथकं पण तयार येतात. आज पथकांना पण आम्ही सांगितलं की तुम्ही आग्रह धरू नका, फक्त लक्ष्मी रोडला वादन करा. चारही रस्त्यांवर त्यांनी वादन करायला पाहिजे. म्हणून तेव्हा करायचं असेल ना सगळं होतं. पण पहिलं पारंपरिकला तरी आणि फक्त ढोल ताशा आहे का, बँड आहे? मुंबईत डीजे वाजते का? नाही वाजत. मुंबईत विसर्जन मिरवणुकीत बँजो आहे आणि ही आहे काय म्हणतात ढोल ताशा आहे. पुण्यात महाराष्ट्राची संस्कृती मोठी आहे ना पारंपरिकची, ते पण वाजून आणू शकतात. उद्या ताल आणि मृदुंगावर पण मिरवणूक निघू शकते. वारी आपली 750 वर्षाची अधिक परंपरा वारीची. आज त्या वारीत लाखो म्हणजे 28 लाख का 10 लाख वारकरी चालत आहेत. आज त्या वारकरी काय डीजे लावून असतात काय तिकडे? मृदुंग आणि तालवरच जाते ना. किंवा आपल्या सगळ्यांच्या घरी गणपती बसतो 100% तुम्ही घरी बसवतात ना. आरती झाल्यावर तुम्ही डीजे लावून असता का? नाही लावत. आपल्याला डीजे संस्कृती नको, आपल्याला स्पीकरची भिंत नको, आपल्याला मनात बाप्पा पाहिजे आणि संस्कृतीला शोभणारा गणेशोत्सव पाहिजे. आता गेल्या वर्षी बाप्पाला विसर्जनाला बराच उशीर झाला होता, यावर्षी उशीर होऊ नये त्यासाठी काही नियोजन केलंय? आमचं उशीर झाला की सगळ्यांचं तेच विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी गोंधळ असते, सर्वांना आकर्षण असतं म्हणजे भाऊ रंगारी कधी निघणार. तर यावेळेस विसर्जन मिरवणुकी संदर्भात काही नियमावली ठरली का, कधी नाही निघणार? अजून हे बघा, विसर्जन मिरवणुकीत आणि वर्षापासून थोडा वेळ लागतो. म्हणजे आधी 7 वाजता भाऊ रंगारी निघायचा, तर तो आता 3:30, 3:30, 4ला निघतो. पण 100% ह्या विषयी आम्ही ट्रस्टची आमची एक बैठक आहे, आजच आहे. त्याच्यात एक विसर्जन मिरवणुकीची वेळ याच्या संदर्भात पण एक बैठक आहे. आम्ही निर्णय घेणार आहे. निर्णय झाल्यावर तुम्हाला कळवतो.